पाटील साहेब आणि नमस्कार विजय पळकर साहेब. आता गेली 15 दिवस झाला आपण बघतोय की नगर परिषदा किंवा नगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि मला एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला विचारायचं आहे की अख्ख्या राज्याचं लक्ष ज्या कागल तालुक्यातलं राजकारण जे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखलं जाते या राजकीय विद्यापीठाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आणि या तालुक्यातले 2 मातब्बर नेते म्हणजे आपले सध्याचे आमदार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, छत्रपती शाहू कारखाना असेल किंवा शाहू समूह असेल त्यांचे सर्वेसर्वा आदरणीय राजे समरजितसिंह घाटगे हे 2 मातब्बर गट एकत्र आलेत आणि युतीमधून हे आता इलेक्शन लढवत आहेत. गेली 11 वर्ष पूर्ण तालुक्यानं जिल्ह्यानं राज्यानं यांचा संघर्ष बघितला आहे. म्हणजे तुम्हाला याविषयी काय वाटतं? म्हणजे युती झालेली ही चांगली आहे की काय? एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? बरे, परंतु कसं आहे, तुमची युती चांगली झाली बरोबर आहे. हां. तर एक कायमस्वरूपी अशी टिकावी आहे. कायमस्वरूपी युती टिकायला पाहिजे. टिकाय पाहिजे. ती तुमची युती चांगली आहे. हां. तुम्ही पण हसन मुश्रीफ साहेब 25 वर्षाचे आमदार झाले. 6 वेळा आमदारकीची टर्म भोगले त्यांनी. भोगले. काम चांगला आहे, विकास कामं केलेत. विकास चांगला आहे. पण आता इथून पुढे त्यांची व्यक्ती आहे की नाही ती चांगलीच टिकून देत. दोघं पण चांगले जाईल. दोघं पण हाय पाहिजे लेवलला आहे. हां. की ती कायम टिकायला पाहिजे. टिकायला पाहिजे म्हणजे याचा ह्या इलेक्शनला फायदा होईल. फायदा होईल. अविनाश, वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून मुश्रीफ साहेबांचं तर नाव तालुक्यात आणि जिल्ह्यात राज्यात किंबहुना देशात आहेच. राष्ट्रवादीचे एक मातब्बर नेते मंडळी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते आणि राजेंचं सुद्धा नाव आहे. राजेंचा सुद्धा गट मोठा आहे. किंबहुना एक सरकार घराण्यातले एक व्यक्ती म्हणून त्यांचं राजकारणामध्ये कमी वयामध्ये जास्त त्यांनी मजल मारलेले आहे. तर या 2 गट एकत्र आलेत, तुम्हाला काय वाटते? म्हणजे याचा फायदा होईल काय नगरपालिकेला? नाही, हे चांगलं झालंय. या दृष्टिकोनातून आताच्या परिस्थितीत चांगलं हां. आहे. पण हे अगोदरच झालं पाहिजे होतं असं माझं एक वैयक्तिक मत आहे. याच्या अधिक उत्तम झालं असतं. लोकांचा अजून विकास झाला असता. आपल्या भागाचा विकास झाला असता. अच्छा. आता 2 गट असले की काय होतं तुम्हाला माहिती आहे लोकला राजकारण काय असतं. मग प्रत्येकाचं असं वेगवेगळे मतभेद आता म्हणजे विसरावत असं दोघांनी पण सांगितलंय. पण हे जर अगोदर झालं असतं तर लोकांना याचा फायदा पहिल्यापासून फायदा झाला. बरोबर. दोघं एकत्र आलेत नाही त्यांची ताकद साहजिकच वाढली. वाढली. आता त्यांना काय विषय आहे की आता जेवढं जे लोकांना गरीब लोकांना म्हणा किंवा शासकीय जो योजना हां. आहे ते गरीबाबद्दल प्रत्येक व्यक्तीला त्या पोहोचल्या पाहिजे. अच्छा. ह्यासाठी त्यांनी जास्त भर द्यावा. तसेच नवीन उद्योगधंदे निघाले. हां. तरुणांना बेरोजगार आहेत त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी. अच्छा. म्हणजे तरुणांच्या हाताला कसं काम जास्त मिळेल याकडे लक्ष द्यायला पाहिजे. लक्ष द्यावं. आणि परत शेतकऱ्यांना PM किसानच्या योजनेमध्ये